प्रभूची योजना, परमेश्वराची योजना आणि मनुष्याची योजना आज ह्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. परमेश्वर आपल्या जीवनाच्या द्वारे काय अपेक्षा करतो आणि मनुष्याची आपल्या जीवनाबद्दल काय अपेक्षा असते किंवा तो काय योजना करतो त्याच्याबद्दल आपण बघूया. आपण एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचं उदाहरण घेऊन त्याद्वारे आपण बघणार आहोत. प्रभू आपल्या जीवनामध्ये मागणी करतो. प्रभू आपल्या जीवनामध्ये अशी अपेक्षा करतो आणि प्रभूला आपल्या त्या योजनेचं उत्तर हवं असतं. पण सर्वदा आपण प्रभूच्या योजनेला नकार देतो. पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती आहे. प्रभूने असेच त्या व्यक्तीकडे अपेक्षेने किंवा परमेश्वराच्या योजनेनुसार त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्याच्याजवळ मागणी केलेली आहे आणि त्याचं उत्तर काय आहे आपण बघणार आहोत. आज मोशेच्या जीवनामधून काही गोष्टी बघणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये परमेश्वर त्याला आपली योजना सांगित आहे आणि ज्या वेळेस तो आपली योजना सांगतो त्यावेळेस तो स्वतःची ओळख करून देतो. तिथे निर्गमन त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये तो परमेश्वर त्याला असं सांगत आहे की तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकिले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. आपण बघतो की परमेश्वर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीजवळ आपली योजना पुढे करतो त्यावेळेस तो स्वतः आपली ओळख त्याच्या पुढे मांडतो. मोशेच्या जीवनकाळ जर आपण बघितला तर जवळपास 80-82 वर्षाचा तो झालेला आहे आणि परमेश्वर त्याच्याद्वारे एक योजना करू इच्छित आहे आणि म्हणून तो पहिली स्वतःची ओळख त्या मोशेला करून देत आहे. आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये परमेश्वर त्याला त्याचा उद्देश सांगत आहे की मी ही योजना का करीत आहे. आणि तो सांगत आहे, परमेश्वर त्याला म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलेला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. आणि 9व्या वचनामध्ये प्रभू त्याच्या संगती बोलत आहे, परमेश्वर त्याच्या संगती बोलत आहे, पहा इस्रायल वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसे जात जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. आपला प्रभू सर्व ज्ञानी परमेश्वर आहे, ऐकणारा परमेश्वर आहे आणि बघणारा परमेश्वर आहे. 8व्या वचनामध्ये परमेश्वर त्याची योजना मोशे पुढे प्रगट करत आहे. तो म्हणतो, मिस्रांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात घेऊन जावे. जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिब्बी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. परमेश्वराने त्याची योजना मोशे पुढे प्रगट केली आणि मोशेचं उत्तर बघा. निर्गम त्याचा 4था अध्याय आणि त्याच्या 1ल्या वचनामध्ये मोशे त्याला उत्तर देत आहे. तिथे 4था अध्याय त्याच्या 1ल्या वचनामध्ये मोशेने उत्तर दिले, पण ते माझा विश्वास धरणार नाही व माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच. आणि हे जे उत्तर मोशे देत आहे, मोशेच्या जीवनामध्ये एक कटू अनुभव आहे. 40 वर्षापूर्वीचा एक अनुभव आहे. निर्गम त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो, ज्या वेळेस मोशे मोठा झालेला आहे आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, त्यांनी त्याची योजना एक तयार केलेली आहे. त्याच्या 11व्या वचनामध्ये आपण मोशेची योजना बघतो. 2रा अध्याय आणि त्याच्या 11व्या
योजनामध्ये 11 वचनामध्ये मोशेची योजना आपण बघतो आणि 12 वचनामध्ये त्यांनी ती योजना कार्यान्वित केलेली आहे. तिथे काय घडलेलं आहे, तिथे भाऊबंधापैकी एक इब्री आणि एक मिस्री यांच्यामध्ये हा तंटा चालू आहे आणि मोशे त्या इब्री भावाच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी त्या मिस्री व्यक्तीला मारून टाकलेला आहे आणि त्यांनी त्याचं शव लपवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मोशे पुन्हा बाहेर आला. मोशेने बघितलं की 2 इब्री लोक आपसात वादविवाद करीत आहेत, भांडण करीत आहेत आणि त्याने ज्याची चूक होती त्याला सांगितलं की तू असं का करतोस. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी उत्तर दिलेलं आहे 14व्या वचनामध्ये. तो त्यास म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमलेला. मोशेला आपली चूक कळाली. त्याला समजलं की मी काल जे पाप केलेलं आहे ते पाप सर्वांच्या नजरेमध्ये आलेलं आहे आणि मोशे काय करत आहे, तेथून तो पळून जात आहे. आणि हा 40 वर्षाचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये आहे आणि त्या अनुभवाला धरून तो परमेश्वराला उत्तर देत आहे, पण ते माझा विश्वास धरणार. 40 वर्षापूर्वी मी प्रयत्न केला होता इस्रायलाला मिस्राच्या तावडीतून सोडविण्यासाठी, पण तो प्रयत्न मनुष्याची योजना होता. आणि डी.एल. मूडी प्रभूचे एक दास आहेत आणि ते असं मोशेबद्दल सांगत आहे की मोशे ज्यावेळेस त्याच्या वयाच्या पहिल्या वर्षापासून 40व्या वर्षापर्यंत त्याला असं वाटत असे की मी काहीतरी आहे, मी कोणीतरी आहे. आणि त्याच्यानंतर 40 ते 80 वर्ष ज्यावेळेस तो आपल्या सासऱ्याची शेरडे मेंढरे राखत होता त्यावेळेस त्याला समजलं की मी काहीच नाही. आणि त्याच्यानंतर 80 ते 120 वर्षे जोपर्यंत त्याचा मृत्यू आला नाही तोपर्यंत ज्यावेळेस तो परमेश्वराच्या सानिध्यात होता त्यावेळेस त्याला असं समजून आलं की मी स्वतः काहीच नाही. आणि म्हणून मोशेबद्दल परमेश्वर असं म्हणतो, गणनाचं पुस्तक अध्याय 12 वचनामध्ये, पृथ्वीवर सर्वात नम्र मोशे आहे. जर आपण आपली योजना आपल्या परिवाराला, मंडळीला सांगितली तर ते विश्वास ठेवित नाही, कारण त्यांचा जो जुना अनुभव असतो त्या अनुभवावरती ते काय करतात, निर्णय घेतात. पण परमेश्वर मोशेला कोणत्या रीतीने तयार करतो आज आपण बघूया. त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये, निर्गम त्याचा 4था अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये, तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे. तो म्हणाला, काठी आहे. मोशेला आतापर्यंत असा विचार नव्हता की त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे आणि जे हातामध्ये आहे त्याच्याद्वारे परमेश्वर त्याची योजना पूर्ण करेल. परमेश्वराने मोशेला सत्य बोलण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे आणि मोशे परमेश्वराला सांगत आहे की माझ्या हातात काठी आहे. आणि परमेश्वर काय करीत आहे, त्या काठीचे जे फायदे आहेत आणि त्या काठीचे जे नुकसान आहेत ते त्याला शिकवत आहे. आणि त्याच काठीच्या द्वारे त्यांनी गेली 40 वर्ष आपल्या सासऱ्यांची शेरडे मेंढरे राखलेली आहे आणि त्यांना शत्रूंपासून वाचवलेलं आहे. आणि परमेश्वर त्याला हेच सांगत आहे की भविष्यात तू ह्या काठीच्या द्वारे काय करणार आहे. भविष्यात ह्या काठीच्या द्वारे तू लाल समुद्र दुभंगणार आहे आणि ह्याच काठीच्या द्वारे तू काय करणार आहेस, तर तू खडकावर ती मारून त्याच्यासाठी, त्या लोकांसाठी तू त्या रानामध्ये, त्या वाळवंटामध्ये त्यांच्यासाठी तू पाणी देणार आहे. पण परमेश्वर त्याला पुन्हा एक गोष्ट अजून शिकवित आहे की ह्याच काठीच्या मुळे काय होणार आहे की तुझा राग त्या लोकांवरती अनावर झाल्यामुळे तू काय केलेलं आहे, परमेश्वराने सांगितलं त्या खडकाला तू सांग, त्या खडकाला तू आज्ञा कर आणि तो खडक तुला
पाणी देईल. गणनाचं पुस्तक अध्याय 20 त्याच्या 7, 8 आणि 11 वचनांमध्ये आपण हा उल्लेख बघतो. गणनाचं पुस्तक अध्याय 20 त्याचं 7 आणि 8 आणि 11 वचन. त्या खडकाला 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्याच्यातून पाणी निघेल. मोशेने काय केलं? मोशे आणि हारून यांनी काय केलं? 2दा काठी मारिली, पाणी निघाले. इस्रायली व जनावरे प्याली पाणी ते. पण 12व्या वचनामध्ये परमेश्वर त्याला सांगत आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे? तो त्या वचनदत्त कनान देशामध्ये जाऊ शकला नाही. तो सुद्धा जाऊ शकला नाही, हारून सुद्धा जाऊ शकला. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर शिकवित आहे, आपल्या शरीरामध्ये परमेश्वर आपल्याला शिकवित आहे. मोशेला त्यांनी काठीच्या द्वारे शिकवलं, आपल्याला तो काही अवयवांच्या द्वारे शिकवतो. याकोबाच्या पुस्तक 3रा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, जीभेबद्दल सांग. तशी जीभ हा लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची पुशारकी मारते आणि लहानशी आग ती काय करते? मोठ्या रानाला ती पेटवून टाकते. प्रियांनो, परमेश्वराने आपल्याला दात दिलेले आहे, सुंदर दात आहेत. पण जर ते दात 2 दिवस घासले नाही तर आपल्या मुखामधून दुर्गंधी येते, आपल्या बाजूला कोणीही उभं राहू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने आपल्याला मन दिलेलं आहे, पण आपल्या मनामध्ये काय जे विचार येतात ते सदैव वाईट विचार आहेत. प्रभू स्वतः काठीच्या द्वारे मोशेला आणि आपल्याला शिकवू इच्छित आहे. आपले नेहमी विचार असेच असतात, मी दुसऱ्यांपेक्षा चांगला आहे, माझे विचार चांगले आहेत, माझं बोलणं चांगलं आहे, माझी शरीर यष्टी चांगली आहे. पण प्रभूला सर्व काही ठाऊक आहे. स्तोत्र 139 त्याच्या 1, 2 आणि 3 वचनामध्ये, सायन्स 139 वर्सेस 1, 2 आणि 3, परमेश्वर आपल्याला पारखतो, परमेश्वर आपली परीक्षा घेतो, परमेश्वर आपल्याला ओळखतो. माझे बसणे, माझे उठणे त्या परमेश्वराला ठाऊक आहे. परमेश्वराला दुरूनच आपले मनोगत ठाऊक आहे आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती परमेश्वराकडे आहे. समाजामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण वकिलाकडे जातो, वकिलाला आपल्याला सगळं सत्य सांगावं लागतं आणि त्याच्यानंतर वकील आपल्यासाठी कोर्टामध्ये खोटा बोलतो, पण त्या वकिलासमोर आपल्याला सत्य सांगावं लागतं. डॉक्टर जवळ गेलं तर आपल्याला सुद्धा सगळं सत्य सांगावं लागतं. त्यानंतरच डॉक्टर काय करतो? आपल्याला तपासतो आणि योग्य रीतीने औषध देतो. परमेश्वर त्याला शिकवित आहे. निर्गमनचं पुस्तक 4था अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये परमेश्वर त्याला म्हणतो, ती काठी तू जमिनीवर टाक. आणि ती काठी ज्या वेळेस त्याने जमिनीवर टाकली त्याचा साप झाला. मोशे आता गेली 40 वर्ष ती काठी आपल्या हातात घेऊन चालत आहे, पण त्याला कल्पना नाही की ती काठी काय आहे? ती काठी सर्प आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही काही गोष्टी अशा असतात की आपल्याला वाटतं ही साधी काठी आहे, पण ती काय असतं? ती सर्प असते. साधे संबंध आपल्याला काही वर्षांनी काय करतात? ते विषकारक सर्प असे होतात. तर पहिला मुद्दा, परमेश्वर त्याला शिकवित आहे की तुझ्या हातामध्ये जी काठी आहे आणि त्या काठीचे फायदे आणि नुकसान, आणि त्या काठीच्या द्वारे सुद्धा परमेश्वर योजना अपूर्ण करतो. आणि दुसरा मुद्दा, परमेश्वर आपल्याला शिकवू इच्छित आहे की मोशेने काय केलेलं आहे? 3ऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आणि तो साप झालेला पाहून त्याच पाहून मोशे पळाला. प्रियांनो, परमेश्वर आपल्याला हेच सांगत आहे की सर्प कोण आहे? उत्पत्तीचं पुस्तक
ज्यावेळेस आपण पाहतो सर्प हा सैतानाच्या रूपामध्ये तिथे आलेला आहे आणि हव्वेला काय केलेलं आहे त्यांनी, हव्वेला त्यांनी भुलविलेला आहे. हा जो सर्प आहे किंवा सैतान आहे हा कोण आहे, तर यहेजकेलच्या पुस्तकामध्ये 28 अध्याय 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो मनुष्याच्या पूर्वी, आदाम आणि हव्वेच्या पूर्वी तो त्या अदनच्या वाटिकेमध्ये राहत होता. पण त्याच्या त्या पापामुळे काय झालेलं आहे, त्याच्या हृदयामध्ये अपकार बुद्धी झालेली आहे, शिरली आहे. तो भ्रष्ट झाला. सौंदर्याच्या अभिमानामुळे त्याचं हृदय उन्मत्त झालेलं आहे. वैभवाने त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि तो खोट्याचा पिता आहे. आणि म्हणून परमेश्वराने काय केलं, त्याला अदनच्या वाटिकेमधून काढून टाकलं. आणि उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने आदामाला त्या अदनच्या बागेमध्ये ठेवले. परमेश्वराने कैनाला सुद्धा सांगितलेलं आहे, तुझा चेहरा का उतरलेला आहे, जर तू बरं केलं तर तुझा चेहरा उतरणार नाही. पण कैनाने परमेश्वराचं ऐकलं नाही. कैनाला परमेश्वर म्हणाला की पाप तुझ्या दारामध्ये टपून बसलेला आहे आणि तू काय कर, तू त्या पापाला दाबून टाक. पण कैनाने काय केलेलं आहे, त्या पापाचं ऐकलेलं आहे, आपल्या भावाचा घात केलेला आहे आणि तो परमेश्वरापासून दूर गेलेला आहे. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की सैतानावर विश्वास ठेवू नका. आणि ज्या वेळेस आपण मिखाच्या पुस्तकामध्ये येतो त्यावेळेस मिखा परमेश्वराचं वचन मिखाच्या द्वारे आपल्याला असं सांगतं, 7वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, सोबत्याचा भरोसा करू नको, जीवलग मित्रावर अवलंबून राहू नको, तुझ्या उराजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. 7व्या वचनामध्ये तो परमेश्वराचा दास काय म्हणत आहे, मी तर परमेश्वराची प्रतीक्षा करेन. योसेफाच्या जीवनामध्ये आपण बघतो, योसेफाने काय केलेलं आहे, देवाच्या विरोधात पाप केलेलं नाही. आपल्याला पापाचा प्रतिकार करायचा आहे. आणि काय करायचं आहे, आपण जे अज्ञानकित मुलं आहोत, आपण आपल्या अज्ञानावस्थामधील पापांच्या वासनेनुसार आपल्याला वागायचं नाही. आपल्या जीवनामध्ये चालेल किंवा चलता है असा विचार पापाबद्दल किंवा सैतानाबद्दल नको. आणि तिसरी गोष्ट परमेश्वर त्याला शिकवित आहे की 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर मोशेस म्हणाला, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट कर. आणि जर आपल्या जीवनामध्ये ती काठी जर परत हवी असेल तर परमेश्वराच्या आज्ञेचं आपल्याला पालन करावं लागेल. जर सर्पाला काठी सारखे ठेवायचे तर आपल्याला परमेश्वराच्या वचनानुसार आपल्याला कार्य करावं लागेल. आपल्याला जीभ आपल्या संगती घेऊन चालावीच लागेल. पण त्या जिभेने काय करायचं आहे, याकोबाचं पुस्तक 3रा अध्यायाने त्याच्या 10व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, एकाच तोंडातून स्तुती आणि शाप निघत नाही. तर प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या जिभेवर ताबा मिळवायला पाहिजे. आपल्या स्वभावामध्ये आपल्याला परिवर्तन हवे आहे. आपल्या विचारांमध्ये आपल्याला परिवर्तन आहे. प्रियांनो, आपला सर्वात मोठा शत्रू आपण स्वतः आहोत. आपले शरीरच आपल्याला पराजित करते. आपल्या शरीरामध्ये ज्या लालसा आहे, द्वेष आहे, कटुता आहे, वासना आहे आणि त्याच्यामुळे आपण पराजित होतो. परमेश्वर मोशेला 3 गोष्टी शिकवत आहेत. मोशेला परमेश्वर त्याची योजना सांगत आहे आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी मोशेला तो सांगत आहे की तुझ्या जीवनामध्ये काय आहे, की मोशे 1ल्या वचनामध्ये असं सांगतो की ते माझा विश्वास धरणार नाही. पण प्रभू म्हणतो, लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही असं नाही, पण माझ्यावर तुझा विश्वास नाही. परमेश्वरावर मोशेचा विश्वास नाही, म्हणून काय आहे
की मोशे त्या परमेश्वराची योजना पूर्ण करण्यास असमर्थ आहे असं दाखवत. प्रियांनो, जोपर्यंत आपण त्या परमेश्वरावर विश्वास ठेवित नाही तोपर्यंत आपण प्रभूच्या योजनेसाठी कधीही उपयोगी पडणार नाही. परमेश्वर ह्या 3 गोष्टींच्या द्वारे आपल्याला सांगत आहे, तुझ्या हातामध्ये काठी आहे, ती काठी तू खाली टाक. ती काठी काय? सर्प आहे. त्याचे फायदे आणि तोटे तो सांगित आहे. आणि तो काय सांगत आहे? त्या सैतानापासून आपल्याला दूर पळायचं. आणि जर प्रियांनो त्या काठीच्या द्वारे जर किंवा आपल्या जीवनाच्या द्वारे जर प्रभूचं गौरव करायचं तर आपल्याला प्रभूच्या आज्ञा पाळाव्या लागतील.